कोल्हापूर जिल्ह्याच्या कुशीत वसलेलं निसर्गाचं आणि श्रद्धेचं अनोखं सांगड म्हणजे मोरजाईचं पठार, जिथे धुक्याचा पदर दाटून येतो, जिथे वाऱ्याच्या झुळकीत रानफुलं डोलू लागतात. ही जागा केवळ डोंगरावरचं पठार नाही, तर इथे आहे एक प्राचीन वारसा, विरगळाच्या कथा आणि देवीचा साक्षात उपस्थितीचा अद्वितीय भास. चला तर निसर्गाच्या कुशीत आणि श्रद्धेच्या मार्गावर पाऊल टाकूया मोरजाईच्या पठाराच्या अविस्मरणीय प्रवासात. नमस्कार मित्रांनो, मी रितेश नलवडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलोय कोल्हापूर जिल्ह्यात. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आलो, कोल्हापूरतली काही सुंदर सुंदर ठिकाणं बघणार आहे. मागच्या वेळी आपण मुडागड बघितला, पळसाळी गाव बघितलं, शिवगड बघितला. त्याचबरोबर माझं एक ठिकाण राहिलेलं ते ठिकाण म्हणजे मोरजाईचं पठार. खूप दिवसापासून इच्छा होती की ते मोरजाई पठार दाखवायचं आणि मला पण बघायचं होतं. खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि ते आपण बघणार आहे. मित्रांनो, आता पुढे इथून मागं बघताय ते पायरी मार्ग आहे. आपण त्या पठारी पोचलो आहे. बोरबेट हे स्थानिक गाव आहे आणि त्या गावापासूनच वरती तो मार्ग गेला आहे. चला मग आता वेळ न दडवता आपण आपल्या भटकंतीला सुरुवात करूया. आपली सुरुवात होते जांभ्या दगडाच्या कमानीतून. दोन्ही बाजूला दाट गर्द झाडीतून पायरी मार्ग गेलाय. दुपारचे कडक उन्हानं आता विसावा घेतला होता, त्यामुळे उन्हाची झळ कमी लागत होती. मित्रांनो, अर्ध्यावरती आपण पोचलोय. म्हणजे इथून साधारण एक 15 मिनिटाची पायपीट केली. पायरी मार्ग आहे चांगला, वरती जायला साधारण अर्धा तास तरी पुरतोय. थोडंसं दमट वातावरण झाल्यामुळे दम लागतोय. बघताय तुम्ही कसला दम लागतोय. तर असा मध्यवर्ती आलं की नाही, एक वेगळंच सौंदर्य, सह्याद्रीचं रूप बघायला मिळते. हे पाठीमागं असा गगनबावड्याचा परिसर आपल्याला दिसतोय. हे खाली जी गाव दिसतंय ना, ते आहे बोरबेट. म्हणजे बोरबेट गाव, तिथूनच आपल्याला थोडीशी गाडी मार्ग आहे, तिथूनच असा पायरी मार्ग वरती गेला आहे. ह्या डोंगराच्या पाठीमागे गेला तर रामलिंग आहे, म्हणजे पळसंबे. त्याच्या मागे गेला की रामचंद्र अमात्य वाडा आहे. त्याचबरोबर पुढे गेला की साळवणचा किल्ला आहे. याचे पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आय बटनवर दिसतील, तर नक्कीच चेकआउट करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. तर असा सुंदर परिसर आपल्याला बघायला मिळतो. आणि खरं सांगतोय की ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये येतो ना मी, तर एक जे सह्याद्रीचं रूप मला एक वेगळंच बघायला मिळतं. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी एक वेगळा अनुभव असतो, वेगळं सौंदर्य सह्याद्रीचं असते. पण कोल्हापूरचं काय खासियत आहे कोणास ठाऊक, की मी या साईडला आलो ना, तर एक उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे, एक वेगळं सौंदर्य इथं बघायला मिळतं. निसर्गाने समृद्ध असा हा कोल्हापूर जिल्हा. सो फायनली मित्रांनो, वरती पोचलोय आणि असं छान हे पाठीमागं पठार आपल्याला दिसतंय. फायनली पोचलो आणि समाधान भेटलं. तर आता वरती पहिल्यांदा पोचलो ना, तर पहिल्यांदा अशी एक कमान लागली. ही जांभ्या इटमध्ये केलेली कमान आहे. सध्याच्या काळातले एक का पूर्वीच्या काळातले हे माहिती. अशी पहिल्यांदा एक कमान आहे. बरोबर लांब पण अजून एक कमान दिसते. काय असू शकते तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता जाऊया कमानमधून आत. पठार चांगलं मोठं आहे बरं का. समोर दिसायला लागलं आपल्याला, हे बघा, हे समोर मंदिर आहे. वरती लाईट वगैरे नेल्या आणि असे एक जांभ्या इटात कमान अजून एक दिसते आपल्याला. समोर मंदिर दिसायला लागले. चांगल्या पद्धतीने जीर्णोद्धार केले. म्हणजे असं एवढं वरती असून सुद्धाही त्याच्याकडे चांगलं लक्ष दिलेलं आपल्याला दिसतंय. तिथं आता गुहा आपल्याला बघायला मिळते. मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराजवळ काही समाधीसारखे 2 चबुतरे दिसतात. मुख्य कमानीपासून पुढे गेल्यानंतर आपल्याला जांभ्या खडकामध्ये घडवलेली दीपमाळ दिसून येते.
मंदिराचा परिसर जांभ्या दगडाच्या तटबंदीचा आहे. मित्रांनो, बघताय का तुम्ही? आपण पायी मार्ग आलो आणि ते वरती एक पॉकलँड आणि इकडे एक बुलेट आहे. म्हणजे जाण्यासाठी वरती गाड्या येण्यासाठी मार्ग आहे का इथे? काय असू शकते, मार्ग असू शकते. आणि हो, सुरुवातीला म्हणजे इथे आपण मंदिरापाशी पोहोचलोय. मंदिर पाठीमागे बघू शकताय, खूप सुंदर मंदिर आहे, खूप छान परिसर इथे बघायला मिळतोय. समोर अशी कमान आहे, तुम्हाला तिथे पण कमान आपल्याला इथे की एक माणूस जाईल तर ती कमान आपल्याला इथे बघायला मिळते. असं छान कमान आहे. समोर एक दीपमाळ आपल्याला दगडाने त्याच लेण्या खोदलेल्या आपल्याला इथे दिसतात. खूप छान आहे. पुढे गेल्यानंतर मंदिराच्या प्रवेशाची दुसरी कमान दिसून येते. या पठारावर 3 गुहा आहेत. मुख्य गुहेत प्रवेश करताना श्री गणेशाची मूर्ती दिसून येते. आत प्रवेश केला तेव्हा किती मोठी गुहा असेल हे लक्षात येते. बाहेरून एवढं समजत नाही. उजव्या बाजूला अजून एक गुहा दिसते. तिथे मोरजावी देवी विराजमान आहे. हे मंदिर पठारावरील एकमेव शिलाखंडावर उभारले आहे. गुहेच्या एका बाजूला आश्चर्य म्हणजे इथे असणाऱ्या सतीशिळा आणि विरगळी. तब्बल 40 ते 45 सतीशिळा, 3 ते 4 विरगळ असे आपल्याला इथे दिसतात. त्याचबरोबर अजून एक गुहेत शिवपिंड, नंदी महाराज आणि बाजूला असणाऱ्या या सतीशिळा. या गुहेमध्ये एवढ्या सतीशिळा आल्याच कुठून हा प्रश्न कायम मनात राहतो. या गुहेमध्ये 100 माणसे बसतील एवढी प्रशस्त आहे. ही आहे मोरजाई देवी. मोरावर बसलेली म्हणून मोरजाई. कित्येक कुटुंबाची कुलस्वामिनी. असे म्हटले जाते की कोल्हापूरच्या अंबाबाईची बहीण मानली जाते. आतनं जाऊन आलो. गुहा खूप प्रशस्त आहे. बघितलं तुम्ही, असे डांब आहेत आणि आत गुहा आहे आणि भरपूर अशा जास्त प्रमाणात मला वाटतं भरपूर अशा सतीशिळा आहेत, विरगळे आपल्याला तिथे बघायला मिळते. पॉकलँडचा आवाज खूप करतोय, जरा इथे इग्नोर करा बरं का. तर अशी चांगली मोठी बैठे, एकदम प्रसन्न वाटतंय त्या गुहेमध्ये. आत मोरजाई देवीचं सुंदर मूर्ती आहे मोरावर बसलेली चतुर्भुजमध्ये. आणि छान असं अजून छोटेखानी मंदिर आहेत आतमध्ये. तर असं समोर जे मंदिर आहे त्याच्यावरती नीट बघितलं ना तर तुम्हाला दिसू शकते वरती कळस आहे आणि त्या खाली त्या गुहेमध्ये ही देवी विराजमान आहे. आता बाहेर आलो आम्ही. अजून भरपूर परिसर आम्हाला फिरायचा आहे आणि मस्त पावसाचं वातावरण झालं. पाऊस पडण्या अगोदर जेवून घेतो कारण खूप भूक लागते. दिवसभरात फक्त वडापाव खाल्ला आणि सकाळ दरम्यान आमची ही भ्रमती चालूच आहे. ठीक आहे, भ्रमती करताना कधी आपल्याला भूक लागत नाही पण थोडासा पोटाचा पण विचार केला पाहिजे. तर आता खाऊ मस्तपैकी. बायकोने दिलाय डाळ कांदा चपाती खातो आता आणि मस्त ते खाऊन झालं की तुमची गाठभेट घेतो. चला आता जीवया छानपैकी. चपाती आहे, डाळ कांदा आहे, लोणचं दिले आणि मस्त कांदा. म्हणजे तर आता पोटपूजा झाल्या मस्तपैकी. पोटाला आराम भेटलाय छानपैकी. आता जेवलोय गच्च. आता पटकंती करायला पुन्हा ताज तवाने आम्ही चालू. आता राहिलेलं ते तिकडचा पठारचा भाग बघणार आहे. तर जेवलो आम्ही. पाठीमागे मंदिरचा भाग बघू शकताय. आणि एक दुसरी गोष्ट कळाली की ते गाडी कशी आली तर गाडीला मार्ग आहे, बोरबटमधूनच पुढे वाट आहे आणि ती वाट पुढे गाडी घेऊन येतो आणि आम्ही चालत वरती आलो. असू दे, हा एक अनुभव होता आमच्यासाठी. तो एक अनुभव आम्हाला भेटला छानपैकी. असू दे, आता काय तुम्हाला पण दाखवलं की पायरी मार्ग कसा आहे. सो तुम्ही आला तर 2 व्हीलर म्हणजे बाईक येऊ शकते वरती आणि त्याशिवाय तुम्ही पायरी मार्ग आहे तो देखील इथे आहे. पठारावर हळूहळू आभाळ उतरू लागले होते. चारी बाजूला धुक्याची चादर पसरू लागली होती. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर पठार पाहण्यास सुरुवात केली. जास्त प्रमाणात पावसाच्या तोंडावर हे फुलं उगवतात. ही सह्याद्रीमधली रान हळद आहे. हे फुल दिसते का, रान हळद. या मोरजाच्या पठारावर ह्याचं प्रमाण जास्त आहे.
आता आपण सांगितलं की ते बरीच फुलं उमललेले असतात, ते रान हळद एक आहे सह्याद्रीमध्ये सापडणारी. तर असं इथलं एक वैशिष्ट्य आहे की इथं बऱ्याच औषधी वनस्पती सापडतात. म्हणजे तर बरेच जुने कोण वैद्य असतील तर अजूनही इथे भेट देतात आणि इथल्या औषधी वनस्पतीचा आजारपणावर उपयोग करतात. तुम्ही जर गगनबावड्याला येणार असेल, इकडचं काहीतरी पर्यटनदृष्ट्या तुम्हाला जर काय बघायचं असेल तर गगनबावडा हा बेस्ट पर्याय तुमच्यासाठी राहू शकतो. इथे आला तर साळवणचा किल्ला आहे, त्याचबरोबर तुम्ही जर आला तर रामलिंग आहे, म्हणजे पळसंबेच्या लेण्या आहे, त्याचबरोबर श्रीमंत रामचंद्र अहमद त्यांचा वाडा बघायला मिळतो. त्याच वाड्यामध्ये संग्रहालय आहे. तर असं गगनगड आहे, गगनगिरी महाराजांचं इथे मठ आहे, त्याचबरोबर हे मोरजाईचं पठार, राधानगरी, बरेच काही इथे तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला एक दिवसाची भटकंती करायची असेल कोल्हापूरपासून जवळच, हा बेस्ट पर्याय तुमच्यासाठी 100% राहणार. आणि खरं सांगतोय हे ठिकाण बघण्यासारखं आहे. एक निसर्गाचा एक अद्भुत अनुभव हा तुम्हाला इथे नक्कीच मिळेल. पठाराच्या पश्चिम भागात आल्यावर एक वेगळ्या प्रकारचे मानवनिर्मित दगडी मनोरे केलेले दिसतात आणि ते बऱ्याच ठिकाणी असं केलेले होते. पठाराच्या पश्चिम बाजूस आपण आलोय आणि इथे पोचलोय. तर इथे तुम्हाला असं दगडावर दगड रचलेले असे मनोरे, म्हणजे लांबून ते मंदिर दिसतात, पण जवळ जर गेलं तर एकावर दगड रचून हे एक पद्धतीचे मनोरे बनवल्यात. आणि त्याचबरोबर इथे छोटे छोटे अशी मनोरे इथे आपल्याला बघायला मिळतात. अशा पद्धतीने हे मनोरे करून ठेवले. आता हे कशासाठी आहे हे एक्झॅक्टली मला माहिती नाही, पण नक्कीच हे नवस फेडण्यासाठी किंवा अजून काही त्याचा उपयोग केला असावा. जर तुम्हाला जर माहित असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग. पठारावर आलेले धुके आता दाट होऊ लागले. आजूबाजूचा परिसर दिसायचा बंद झाला. भर उन्हाळ्यात पावसाळ्याचा आनंद देत होता. काय जबरदस्त लोकेशन आहे, काय भारी इथे आल्यावर फील होते. हे पाठीमागे बघा, सगळं ढग असं वरती येतंय, समोर असा हिरवागार निसर्ग, पलीकडचं काय दिसत नाही, पण हे आभाळ असं थटून इथं वरती येतंय आणि हे अंगावर झेलायचं एक वेगळीच मजा आहे. पठाराच्या शेवटच्या टोकाला आल्यावर एक वेगळा नजारा पाहायला मिळाला. निसर्गाचं हे रूप पाहता पाहता कधी वेळ निघून गेला समजलंच नाही. शंभो सह्याद्री राकट कटकट हा महाराष्ट्र माझा, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा हा सह्याद्री, त्यांच्या पदपासून हा पावन झालेला हा सह्याद्री. धुक्याची लय जाऊन आता त्याची जागा अंधारीने घेतली होती. अजून खूप काही बघायचं होतं, पण अंधार दाटला होता. धुकंही गडद होतं, पावसाचे लक्षण होते. म्हणून आम्ही पुन्हा येऊ म्हणत या भटकंतीचा शेवट केला. मित्रांनो, तर आता इथं व्हिडिओचा एंड करूया, कारण आता खूप प्रमाणात वारे यायला लागले. तुम्ही बघू शकता धुकं पण वाढले. लवकरात लवकर खाली पाहिजे. आता 6:30 वाजायला आले. संध्याकाळची वेळ आहे. लवकरच हा जंगल भाग असल्यामुळे आम्हाला पण खाली गावातून पुन्हा कोल्हापूरच्या दिशेला जायचं आहे. खूप प्रमाणात तिथं वारा आहे. ड्रोन उडवता आला नाही यावेळी. मी म्हटलं की धुकं थोडं कमी होईल आणि ड्रोन आपल्याला उडवता येईल, पण हे वारं खूपच प्रमाणात आहे आणि धुकं पण जोरात आलंय, त्यामुळे काय मी ड्रोन उडवलाच नाही. बाकीच तुम्हाला सगळं पठार वगैरे दाखवलंय. कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. पुढल्या वेळी आपण पावसाळ्यात पुन्हा एकदा इथे येऊ आणि वेगळ्या पद्धतीनं अजून शूट घेऊ. मित्रांनो, पुन्हा एकदा भेटू एक आडवाटेची भटकंती घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. चला.